तर सुरुवात करूयात पहा आपण लेक्चरला. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी पाहत होतो अल्गोरिदम. तर जवळजवळ आपण 8 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत पहा. ओके, तर लास्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आपण दिलेला आहे, राईट अ अल्गोरिदम टू फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर. तर एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलं होतं. काही विद्यार्थ्यांनी सेंड केलंय, काही विद्यार्थ्यांनी सेंड केलेलं नाहीये. पण लक्षात घ्या, जे काही चाललंय हे सर्व तुमच्यासाठी आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, चला तर हे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. भरपूर सारे एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचे, कम्प्लीट करायचे पहा. ओके, तर वन बाय वन एक एक एक्झाम्पल आपण कम्प्लीट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, लॉजिक आपलं या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. सी प्रोग्रामिंगला आपण नंतर स्टार्ट करणार आहोत, अल्गोरिदम झाल्यानंतर. अगोदर आपण आपलं लॉजिक बिल्ड करूयात, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉजिक. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक लावता येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोग्राम राईट करता येणार नाही. तर त्यासाठी आपण स्टार्ट केलेले आहेत अल्गोरिदम. तर आतापर्यंत आपण 7 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. अजूनही पुढे आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. तर पहिलं एक्झाम्पल तर एक्झाम्पल नंबर 8, राईट अ अल्गोरिदम टू फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे पहा. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ आपल्या ठिकाणी काढायचं असेल, त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे म्हणजे फॉर्म्युला. फॉर्म्युला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला फॉर्म्युला माहिती नाही तोपर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. तर स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, तर स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साइड बाय साइड इंटू साइड, साइड इंटू साइड. तर लक्षात घ्या, स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे अशी की त्यांचे चारही साइड काय असतात, सेम असतात. म्हणजे थोडक्यात पहा, जर समजा ही साइड जर 10 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 10 असेल, ही सुद्धा 10 असेल आणि ही सुद्धा 10 असेल पहा, ही सुद्धा 10 असेल पहा. तर चौरसाच्या चारही बाजू काय असतात, सेम असतात पहा. तर आपल्या ठिकाणी काय करायचं, एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. तर त्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, साइड इंटू साइड. तर मला सांगा आपल्याला गरज कशाची आहे, काय गरज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये आपल्याला लेंथ आणि विड्थची गरज होती, तसं एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करत असताना आपल्याला गरज कशाची लागेल, साइडची गरज लागेल. तर लक्षात घ्या, इथे दोन साइडची गरज नाही लागणार, आपल्याला एकच साइड लागेल. का, जर समजा एका साइडची जर सेंटीमीटर 10 असेल तर बाकीच्या तिन्ही पण किती असतील, 10च असतील. जर समजा 20 असतील तर बाकीच्या तिन्ही किती असतील, 20च असतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आवश्यकता कशाची आहे, साइडची या ठिकाणी गरज आहे, साइड. तर मला सांगा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल मध्ये साइडची व्हॅल्यू सांगितलेली आहे का, साइडची व्हॅल्यू सांगितलेली आहे का, नाही. जसं या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये आपल्याला लेंथ आणि विड्थची व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिली होती का, नाही. तर आपण काय केलं, लेंथ साठी या ठिकाणी एल यूज केला आणि विड्थ साठी या ठिकाणी आपण डब्ल्यू यूज केला. सेम त्या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये पण तोच फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. चला तर एक्झाम्पलला आपण सॉल्व्ह करूया. स्टेप नंबर 1, पहिली स्टेप असेल आपली स्टार्ट. स्टेप नंबर 2, आपल्याला गरज कशाची लागते, त्यासाठी रीड किंवा ऍक्सेप्ट. मी या ठिकाणी यूज करतोय साइड, रीड साइड. आपल्याला व्हॅल्यू माहिती नाहीये म्हणून डायरेक्टली काय करायचं, व्हेरिएबल घ्यायचा रीड साइड. त्यानंतर पहा एक्झाम्पल स्टेप 3, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. तर कॅल्क्युलेशन काय करणार आपण, साइड इंटू साइड, साइड इंटू साइड. समजा एक्झाम्पल साइडची व्हॅल्यू जर 20 सेंटीमीटर असेल तर 20 गुणिले 20. आता आपल्या ठिकाणी काहीतरी उत्तर भेटेल, जसं 10 गुणिले 10 आपल्याला काहीतरी आन्सर भेटलं, तर ते आन्सर आपल्याला स्टोअर करावं लागेल. तर स्टोअर करण्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो एरिया. म्हणजे आलेलं उत्तर कुणामध्ये स्टोअर केलंय मी, एरिया नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आपल्याला या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, ते उत्तर काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचं. तर इथे मी करतो या ठिकाणी प्रिंट. प्रिंट काय करायचंय, एरिया प्रिंट करा किंवा डिस्प्ले करा. ओके, प्रिंट किंवा डिस्प्ले. त्यानंतर प्रिंट केल्यानंतर स्टेप नंबर 5 काय असेल आपली, स्टॉप. स्टेप नंबर 5 असेल आपली स्टॉप. बस एवढाच प्रोग्राम या ठिकाणी तुम्हाला राईट करायचा आहे, म्हणजे अल्गोरिदम. अल्गोरिदम मध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्ही राईट करता. ओके, चला तर अल्गोरिदम समजलाय तुम्हाला, प्रोग्राम राईट करून बघायचा आहे.
प्रोग्राम राईट करायचा याचा ऑनलाईनचे मेंबर्स सांगा. प्रोग्राम राईट करून बघायचंय का आपण आपलं लॉजिक लावलेलं बरोबर आहे का नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रोग्राम्स आपल्याला पुढे स्टार्ट करायचंय. मी सी चा प्रोग्राम राईट करतो पण तुम्हाला त्याच्यामधून फक्त काय घ्यायचंय, लॉजिक घ्यायचंय. ओके, तुम्हाला मी पहिल्या दिवशीपासूनच सांगितलेलं आहे. चला सी चा प्रोग्राम राईट करून बघायचा आहे. ओके, तर यासाठी पहा आपण या ठिकाणी एडिटर यूज करतोय कोड ब्लॉक. या ठिकाणी मी कोड ब्लॉकला या ठिकाणी स्टार्ट करतोय. इन्स्टॉलेशन प्रोसेस मी तुम्हाला ज्यावेळेस सी प्रोग्रामिंग आपण स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आता फक्त लॉजिक कडे देण द्या, प्रोग्रामला इग्नोर करा. मी परत पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला. ओके, प्रोग्रामला तुम्हाला इग्नोर करायचं आहे. फक्त आपण जे लॉजिक लावलेलं आहे ते लॉजिक आपलं बरोबर आहे का नाही ते आपण चेक करूया. ओके, तोपर्यंत या ठिकाणी कोड ब्लॉक स्टार्ट. ओके, चला झालेलंच आहे. या ठिकाणी फाईल न्यू, या ठिकाणी फाईल पाठीमाग फाईल न्यू एम्प्टी फाईल, फाईलला मी या ठिकाणी करतोय सेव्ह. फाईलला नाव देतोय मी अल्गोरिदम डॉट सी. ओके, प्रोग्रामला मी स्टार्ट करतोय. पहा हे जे काय मी इथे राईट करतोय याला इग्नोर करायचंय तुम्हाला. फक्त आपण जे आता स्टेप राईट केल्या, लॉजिक राईट केलंय त्यालाच आपल्या ठिकाणी समजून घ्यायचंय. हॅश इन्क्लूड conio डॉट एज void main ओपन क्लोज कर्ली. ओके, चला तर स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय आपली, स्टार्ट. आपण प्रोग्रामला केलं स्टार्ट. रीड साईड, तर आपल्याला साईड पाहिजे. तर यासाठी मी या ठिकाणी एक व्हेरिएबल घेतला साईड, त्यामध्ये स्टोअर करतोय मी 10. ओके, रीड साईड रीड केलंय. फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू साईड इंटू साईड. इथून या ठिकाणी स्टेप नंबर 4 एरिया इज इक्वल टू साईड इंटू साईड. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन होणार 10 गुणिले 10. आपल्या ठिकाणी उत्तर भेटेल. एरिया नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. स्टेप नंबर 4 आपल्याला काय करायचंय, आलेलं उत्तर प्रिंट करायचं. प्रिंट करण्यासाठी प्रिंट एफ. ओके, आणि या ठिकाणी मी काय करतोय, एरियाला प्रिंट करतो. पण चला तर चेक करूया आपल्याला या ठिकाणी आन्सर भेटतंय का नाही. फाईलला सेव्ह आणि या ठिकाणी येऊन रन. चला आन्सर भेटलेला आपल्याला 100 आला. या ठिकाणी 100 आन्सर या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल. म्हणजे आपण जे काय या ठिकाणी लॉजिक लावलेलं आहे ते लॉजिक आपल्या ठिकाणी बरोबर आहे. चला तर अल्गोरिदम आणि प्रोग्राम मधलं लॉजिक, प्रोग्राम नाही म्हणत मी, प्रोग्राम मधलं लॉजिक समजतंय. याने काय होईल तुम्हाला, मी प्रोग्राम का दाखवतोय कारण ज्या वेळेस आपण सी प्रोग्रामिंग स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला मी जे आता काम करतोय ना तुम्हाला हेल्प होईल. त्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. तुम्हाला इथे समजतंय की अरे आपल्याला अगोदर लॉजिक लावावं लागतं त्यानंतर आपल्याला प्रोग्राम राईट करता येतोय. ते मला तुम्हाला इथे दाखवायचंय. तर समजतंय ऑनलाईनचे मेंबर्स, तुम्हाला समजतंय. रिप्लाय. पुढचं एक्झाम्पल नंबर 9. हे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलं होतं. मला भरपूर जणांनी पाठवले, काही जणांनी नाही पाठवले, पण ठीक आहे, काय हरकत नाहीये. पुढचं एक्झाम्पल, राईट अल्गोरिदम. राईट अल्गोरिदम. तुम्हाला काय करायचं आहे, अल्गोरिदम राईट करायचा आहे. टू चेंज किंवा टू एक्सचेंज ऑफ टू नंबर्स. टू एक्सचेंज ऑफ टू नंबर्स. अल्गोरिदम समजून घ्या, प्रश्न समजून घ्या. एक्सचेंज किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता स्वॅप आणि एक्सचेंज दोन्ही शब्द एकच आहे. प्रश्न समजून घ्या. राईट अल्गोरिदम, तुम्हाला अल्गोरिदम राईट करायचा आहे टू एक्सचेंज किंवा स्वॅप टू नंबर्स. दोन नंबर्स तुम्हाला काय करायचे, एक्सचेंज करायचे. समजा आता या ठिकाणी पहा माझ्याकडे दोन नंबर आहे. एक नंबर आहे 10, दुसरा नंबर आहे माझा 20. दोन नंबर घेतले पहा. पहिला नंबर स्टोअर आहे ए मध्ये, दुसरा नंबर स्टोअर आहे माझा बी मध्ये. जर मी इथे ए प्रिंट केला तर ए मध्ये काय भेटेल 10. बी प्रिंट केला तर बी मध्ये काय भेटेल 20. पण प्रोग्राम मध्ये काय करायचं, एक्सचेंज करायचं. काय करायचंय, ज्या वेळेस मी ए ची व्हॅल्यू प्रिंट करेल त्यावेळेस 20 प्रिंट झाली पाहिजे. ज्यावेळेस मी बी ची व्हॅल्यू प्रिंट करेल त्यावेळेस या ठिकाणी 10 प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ए ची व्हॅल्यू बी ला द्यायची आहे आणि बी ची व्हॅल्यू ए ला द्यायची. स्वॅप करायचं, एक्सचेंज करायचं आहे. स्वॅप करायचंय आपल्याला, एक्सचेंज करायचंय.
तर आता यासाठी आपल्याला काय करायचंय, लॉजिक लावायचंय. लॉजिक लावायचंय की दोन नंबर आपल्याला काय करायचे, स्वॅप करायचे. कसं करणार सांगू शकता तुम्ही मला? काय लॉजिक लावणार की जेणेकरून आपण या ठिकाणी दोन नंबर काय होतील आपले, एक्सचेंज होतील. ऑनलाईनचे मेंबर्स तुम्ही मला सांगू शकता? नाही. तर लॉजिक पहा, मी सांगतो. तर जर आता कन्सिडर करा की तुमच्याकडे या ठिकाणी दोन ग्लास आहेत. दोन ग्लास आहेत पहा. एका ग्लास मध्ये काय आहे, रेड कलरचं वॉटर आहे. एका ग्लास मध्ये ब्ल्यू कलरचं वॉटर आहे. एका ग्लास मध्ये रेड कलरचं वॉटर, इकडे ब्ल्यू कलरचं वॉटर. तुम्हाला चेंज करायचं, याच्यातलं पाणी त्याच्यात आणि त्याच्यातलं पाणी तुम्हाला याच्यात करायचंय. तुम्ही काय करणार, काय करणार आपण? बरोबर, तिसरा ग्लास घेणार, अजून एक ग्लास घेणार, मोकळा ग्लास. मी काय करेल, ब्ल्यू कलरचं पाणी याच्यामध्ये टाकेल. याच्यातलं पाणी याच्यात टाकलं, हा काय होणार, मोकळा होणार आणि या ग्लास मध्ये ब्ल्यू कलरचं वॉटर येणार. हा मोकळा झाला, याच्यातलं पाणी मी याच्यात टाकणार. आता याच्यामध्ये कोणतं वॉटर आलं, रेड कलरचं. पण आणि हा काय होणार, परत एम्प्टी होणार. ओके. आणि ब्ल्यू कलरचं वॉटर मी परत कुणामध्ये टाकणार, या मोकळ्या झालेल्या ग्लास मध्ये. आता याच्यात कोणतं वॉटर येणार, ब्ल्यू कलरचं. म्हणजे थोडक्यात काय केलं मी, ब्ल्यू कलरचं वॉटर मोकळ्या ग्लास मध्ये टाकलं, मोकळ्या ग्लास मधलं वॉटर मी ह्या ग्लास मध्ये टाकलं. म्हणजे इथे थोडक्यात मी लॉजिक काय लावलं की मी इथे एक तिसरा ग्लास घेतला. काय घेतलं या ठिकाणी, मी तिसरा ग्लास घेतला. आता हे ग्लासचं एक्झाम्पल होतं, पण आपण प्रोग्राम राईट करतोय. प्रोग्राम मध्ये काय असतो, व्हेरिएबल. प्रोग्राम मध्ये असतो व्हेरिएबल. तर व्हेरिएबल काय आहे ते तुम्हाला मी पुढे व्यवस्थित समजावून सांगेल. ओके, चला. तर आपल्या ठिकाणी दोन नंबर्स कोणते आहेत ते सांगितलेत का? नाही. तर आपण त्या नंबर्सच्या ऐवजी काय करूया, व्हेरिएबल घेऊया. पहिला नंबर कन्सिडर करा ए, दुसरा नंबर कन्सिडर करा बी. ओके, चला. तर या ठिकाणी पहा, आपण स्वॅप करायचं आपल्याला. तर मी काय करणार, कन्सिडर करा ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 20. एक कन्सिडर करा, आपल्याला स्वॅप करायचं. मी काय करेल, एक टेम्पररी व्हेरिएबल घेईल सी नावाचा. सी मध्ये मी काय स्टोअर करतोय, सी मध्ये स्टोअर करतोय बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू मी कुणाला दिली, सी ला दिली. बी काय झाला या ठिकाणी, एम्प्टी झाला. आणि सी मध्ये काय स्टोअर झाला, आता बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू काय झाली, 20. बी ची व्हॅल्यू मी सी ला दिली, बी झाला एम्प्टी. सी मध्ये काय स्टोअर झाला, 20. आणि त्यानंतर नेक्स्ट काय, बी इज इक्वल टू ए. बी इज इक्वल टू ए. आता ए ची व्हॅल्यू मी कोणाला देतोय, बी ला देतोय. ए मध्ये काय स्टोअर आहे, ए मध्ये स्टोअर आहे 10. जर मी समजा ए ची व्हॅल्यू जर बी ला देत असेल, ए स्वतः होईल एम्प्टी, बी होईल या ठिकाणी 10. ए ची व्हॅल्यू मी बी ला दिली. हा, पुढची स्टेप काय आहे की ए इज इक्वल टू सी. ए इज इक्वल टू सी. हा, सी मध्ये काय स्टोअर आहे, सी मध्ये स्टोअर आहे 20. तर सी ची व्हॅल्यू मी कुणाला देतोय, ए ला. सी मध्ये काय आहे 20, ए ला व्हॅल्यू काय भेटेल 20. हे पहा, मी या ठिकाणी हे लॉजिक लावलंय. बी ची व्हॅल्यू सी ला दिली, बी मोकळा झाला. ए ची व्हॅल्यू मी बी ला गेली, ए मोकळा झाला आणि परत सी ची व्हॅल्यू मी ए ला दिली. हे पहा, ए मध्ये स्टोअर झालं 20, बी मध्ये स्टोअर झालं 10. बी मध्ये स्टोअर झालं 10. ओके. पण आता हे जे काय मी या ठिकाणी लॉजिक लावलेलं आहे, ते लॉजिक मला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप काय करायचंय, रिप्रेझेंट करायचंय. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मला मांडायचंय. तर त्यासाठी आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात अल्गोरिदम. तर अल्गोरिदम मधली पहिली स्टेप नंबर 1 आहे आपली स्टार्ट. स्टेप नंबर 2, आपल्याला नंबर्स, ते नंबर सांगितलेले आहेत का नाही म्हणून रीड ए कॉमा बी. स्टेप नंबर 3, आपलं काय करायचं, सुरुवात करायची. म्हणून मी काय करेल, एक व्हेरिएबल घेतो किंवा या ठिकाणी तुम्ही तो व्हेरिएबल वरती राईट केला तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्हाला माहिती आहे दोन व्हेरिएबल, दोन नंबर साठी दोन, एक्सचेंज करण्यासाठी एक. रीड ए बी सी. काय करतोय मी, बी ची व्हॅल्यू मी सी ला दिली, बी ची व्हॅल्यू मी सी ला दिली. ओके. स्टेप नंबर 4, काय, बी मोकळा झाला, बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो मी ए ची. ए ची व्हॅल्यू मी बी ला दिली. इथे एम्प्टी कोण झाला, ए एम्प्टी झाला. तर ए ची व्हॅल्यू मी देतो, सी ची व्हॅल्यू देतो मी ए ला. बस एवढंच.
ओके. आणि त्यानंतर स्टेप नंबर 6 काय, डिस्प्ले किंवा प्रिंट. डिस्प्ले ए कॉमा बी कॉमा सी. ए आणि बी आणि सी त्यांची व्हॅल्यू काय करा, डिस्प्ले करा म्हणजेच प्रिंट करा. आणि प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी स्टॉप करायचंय. बस एवढंच तुमचं या ठिकाणी अल्गोरिदम. लक्षात घ्या, अल्गोरिदमला तुम्हाला 4 ते 5 मार्कासाठी क्वेश्चन येतो. सी प्रोग्राम मध्ये 4 ते 5 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला अल्गोरिदम राईट करता आले पाहिजे. तर जे मी तुम्हाला सांगतोय ते समजतंय. ओके, चला प्रोग्राम राईट करून बघायची आवश्यकता आहे का? प्रोग्राम राईट करून बघण्याची आवश्यकता आहे, सांगा. तर मी या ठिकाणी प्रोग्राम राईट करतोय. प्रोग्रामला इग्नोर करायचा आहे, फक्त लावलेलं लॉजिक चेक करायचंय. तर इथे पहा, मी राईट करतो प्रोग्राम. ओके. तर इंट ए इज इक्वल टू 10. ए मध्ये स्टोअर करतोय मी 10. इंट बी मध्ये स्टोअर करतोय मी 20. ओके. या ठिकाणी मी काय करतोय, प्रिंट करतो. पहा, प्रिंट एफ. तुम्हाला वाटलंच तर मी अगोदर काय करतो, ए आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट करतो. पहा, अगोदर इथे ए ची व्हॅल्यू मी प्रिंट करतो. स्वॅप करण्याच्या अगोदर, स्वॅपिंग एक्सचेंज करण्याच्या अगोदर मी तुम्हाला वाटलंच तर प्रिंट करून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ए आणि बी ची व्हॅल्यू. तर पहा, ए मध्ये काय स्टोअर आहे 10. एक मिनिट, न्यू लाईनला जाण्यासाठी मी इथे /n हे याला इग्नोर करायचं. हे सर्व आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, त्यामुळे याला इग्नोर करायचं आहे. हे कुठून आलं काय आलं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हा, हे पहा, ए ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली 10. बी ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली 20. बिफोर, स्वॅप करण्याच्या अगोदर. आता आपल्या ठिकाणी स्वॅप करायचं ते. तर आपण काय केली, स्टेप स्टार्ट केलं, रीड केलं. हा, सी इज इक्वल टू बी. तर इथे पहा, स्टेप पुढच्या राईट करतो मी. इंट सी इज इक्वल टू बी. त्यानंतर किंवा इथे मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंट सी. ओके, याला कट करतो वाटलंच तर. हा, सी इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू ए अँड ए इज इक्वल टू सी. जे आपण इथे राईट केलं ना, 3 स्टेप इथे मी राईट करून घेतल्या. आणि त्यानंतर परत ए आणि बी ची व्हॅल्यू मी प्रिंट करतो. पहा, स्वॅप केल्यानंतर परत ए आणि बी ची व्हॅल्यू मी इथे प्रिंट करतो. चला चेक करून पहा की आउटपुट मध्ये आपल्या या ठिकाणी स्वॅप झालेले आहेत का. ओके, लक्ष द्या. पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली 10, बी ची व्हॅल्यू 20. पण नेक्स्ट टाइम ए ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली 20 आणि बी ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली 10. हे पहा, झाले स्वॅप, नंबर स्वॅप झाले. नंबर तुमच्या ठिकाणी स्वॅप म्हणजेच काय झाले, एक्सचेंज झाले. नंबर तुमचे एक्सचेंज झाले. चला, समजतंय तुम्हाला. ऑनलाईन शेप. तुमचा प्रश्न आहे हे समजलं नाही. ओके, तर आता लक्ष द्या इकडे. ए मध्ये काय स्टोअर आहे, ए मध्ये स्टोअर आहे 10. ए मध्ये स्टोअर आहे 10. बी मध्ये स्टोअर आहे 20. ओके. हा, इथे मी काय केलं, सी इज इक्वल टू बी, एक सी नावाचा एक व्हेरिएबल घेतला. सी मध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केली मी बी ची. तर लक्षात घ्या, राईट साइडची व्हॅल्यू बी लेफ्ट साइडला भेटत असते. राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला भेटत असते. तर बी ची व्हॅल्यू कुणाला भेटली, सी ला. बी मध्ये काय स्टोअर होतं 20. तर सी मध्ये काय स्टोअर झालं, बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू काय होती 20, कुणाला भेटली, सी ला. आणि बी स्वतः काय झाला, मोकळा झाला. बी स्वतः काय झाला, मोकळा झाला. पुढची स्टेप, ए ची व्हॅल्यू कुणाला दिली, ए ची व्हॅल्यू दिली मी बी ला. ए मध्ये काय स्टोअर होता 10. तर 10 व्हॅल्यू मी कुणाला दिली, 10 व्हॅल्यू दिली मी बी ला. बी इकडे मोकळा झालता, बी या ठिकाणी मोकळा झाला. मी या ठिकाणी काय केलंय, ए ची व्हॅल्यू बी ला दिली. ए स्वतः काय होणार, मोकळा होणार. आणि ए ची व्हॅल्यू कुणाला भेटणार, बी ला भेटेल. हा, पुढची स्टेप, ए इज इक्वल टू सी. लेफ्ट साइड, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला भेटणार. सी ची व्हॅल्यू कुणाला भेटणार, ए ला. सी मध्ये काय 20.
कुणाला भेटेल? ए ला. तर सी काय होणार? मोकळा होणार. सी मधली व्हॅल्यू कुणाला भेटेल? ए ला भेटेल. ओके, झालं या ठिकाणी एक्सचेंज. या ठिकाणी एक्सचेंज झाले पहा. तर आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. तर लक्षात घ्या, जी काय आपली सी प्रोग्रामिंगची बॅच आहे, ती सी प्रोग्रामिंगची बॅच आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतोय. जर शक्य असेल तर लेक्चर तुम्ही ऑफलाईन करण्याचा प्रयत्न करा. ऑफलाईनला तुम्ही माझ्या समोर असता, मला तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगता येतंय. शक्य असल्यास बॅच ऑफलाईन करा. ओके, चला, क्लिअर झालं? जे काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय ते पूर्णपणे रेकॉर्ड होतोय. रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला फ्री मध्ये देतोय. लक्षात घ्या, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कुठेही भेटणार नाही. तुम्ही पुण्यामध्ये जरी गेले तरी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कुठेही भेटले जाणार नाहीये. पण तुम्हाला मी रेकॉर्डेड व्हिडिओ फ्री मध्ये या ठिकाणी देतोय पहा. ओके, विथ जे काय चाललंय हे पूर्ण प्रॅक्टिकली चाललंय पहा. पूर्ण प्रॅक्टिकली. आता पुढे तुम्ही कॉलेजमध्ये जाताल पहा, कॉलेज मधले प्रोग्राम रन होत नाही. फळ्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं जातं, पण ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकली जाता त्यावेळेस त्यामध्ये एरर येतात. पण इथे तसं होणार नाही. इथे तुमच्या समोर आहे पहा पूर्ण. मी तुम्हाला या ठिकाणी अल्गोरिदम पण दाखवलाय, मी या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम पण दाखवतोय. प्रोग्राम कशासाठी? की तुम्हाला या ठिकाणी प्रोग्राम पाहून पाहून तुम्हाला या ठिकाणी प्रोग्रामची सवय लागेल, म्हणून या ठिकाणी मी प्रोग्राम राईट करतोय. ओके, तसं जर पाहिलं तर मी डायरेक्टली सी लँग्वेज पासून सुरुवात केली असती, पण मला तसं करायचं नाही. मला पूर्ण प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? चांगलं ट्रेन करायचंय पहा. तुम्हाला लॉजिक बिल्ड करता आलं पाहिजे. ओके, चला, तर ऑफलाईनचे मेंबर्स प्रोग्राम राईट करून घ्या. ऑनलाईनचे मेंबर्स तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा असेल म्हणजे थोडक्यात अल्गोरिदम राईट करून घ्या. तुमच्यासाठी एक मी 5 मिनिटं वेट करतो. 5 मिनिटं मी या ठिकाणी तुमच्यासाठी वेट करतो. राईट करून घ्या. त्यानंतर आपण पुढचा अल्गोरिदम पाहूया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, राईट अल्गोरिदम. Example number 10. Write an algorithm to display किंवा टू प्रिंट असे म्हणू शकता. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन and division of two numbers. Divisions of two numbers. तर लक्ष द्या, प्रश्न समजून घ्या. राईट अल्गोरिदम, तुम्हाला काय करायचं आहे? अल्गोरिदम राईट करायचा आहे. कशाचा? टू डिस्प्ले. तुम्हाला डिस्प्ले करायचं काय? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, गुणाकार. किती जणांचा? 2 नंबरचा. समजा तुमच्याकडे 2 नंबर आहे. एक नंबर आहे तुमच्याकडे 10, दुसरा नंबर आहे तुमच्याकडे 5. तर त्या 2 नंबरची ऍडिशन, त्या 2 नंबरची सबट्रॅक्शन, त्या 2 नंबरचा या ठिकाणी गुणाकार आणि त्या 2 नंबरचा या ठिकाणी भागाकार. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तुम्हाला काय करायचं आहे? प्रिंट करायची आहे. ओके, एकाच एक्झाम्पल मध्ये 4ही करायचंय. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन 2 नंबर्सची. चला, तर एक अल्गोरिदम आपण सॉल्व्ह करूयात. आपल्याला नंबर्स माहित आहेत का? नाही, म्हणून या ठिकाणी स्टेप 1 पहिल्यांदा स्टार्ट. स्टेप 2 रीड. आपल्याला किती नंबर लागतायत? 2, म्हणून रीड ए कॉमा बी. एका नंबर साठी एक व्हेरिएबल, दुसऱ्या नंबर साठी दुसरा व्हेरिएबल. स्टेप नंबर 3 आपल्याला काय करायचं? ऍडिशन. मी काय करतोय? ए आणि बी ची ऍडिशन करतोय. समजा 10 अधिक पहिला नंबर आहे समजा 20, दुसरा नंबर आहे 10 असं कन्सिडर करा. पहिला नंबर 20 कुणामध्ये स्टोअर झाला? ए मध्ये. दुसरा नंबर आहे बी. बी म्हणजे काय? 10. तर दोघांची मी ऍडिशन केली. 20 अधिक 10 30. आलेलं उत्तर मी काय करतो? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलंय. स्टेप नंबर 3 ऍडिशन झाली. सबट्रॅक्शन ए मायनस बी, दोघांची वजाबाकी केली, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो सब नावाच्या. स्टेप नंबर 5 ए इंटू बी, दोघांचा गुणाकार केला,
एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. व्हेरिएबलचं नाव तुम्ही तुमच्या मनाने काही घेतलं तरी चालेल. एक मल नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. स्टेप नंबर 6, जसं ऍडिशन केली, सबट्रॅक्शन केली, मल्टिप्लिकेशन केली, सेम त्याच प्रकारे मी या ठिकाणी करतो डिव्हिजन म्हणजे भागाकार. ऍडिशन स्टोअर केली ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये, सबट्रॅक्शन सब, मल्टिप्लिकेशन मल, डिव्हिजन डिव. ओके, आपले उत्तर स्टोअर झालेत त्या व्हेरिएबल मध्ये. आणि स्टेप नंबर 7, आपल्याला काय करायचंय, फक्त प्रिंट किंवा डिस्प्ले. प्रिंट डिस्प्ले. काय डिस्प्ले करायचंय? ऍड आलेलं उत्तर, ऍडिशनचं, सबट्रॅक्शनचं, मल्टिप्लिकेशनचं आणि डिव्हिजनचं, बस आपल्याला प्रिंट करायचंय, डिस्प्ले करायचंय. आणि स्टेप नंबर 8 काय असेल आपली? स्टॉप. प्रिंट केल्यानंतर स्टॉप. बस एवढंच तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं. एवढंच या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं. ओके, समजतोय अल्गोरिदम? ऍडिशन स्टोअर केली ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये, वजाबाकी सब नावाच्या व्हेरिएबल मध्ये, गुणाकार मल नावाच्या व्हेरिएबल मध्ये, डिव्हिजन डिव नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, आणि आलेलं उत्तर फक्त मी या ठिकाणी प्रिंट केलं. अल्गोरिदम समजलाय? प्रोग्राम आपण राईट करू. प्रोग्रामला इग्नोर करा, लॉजिक कडे फक्त लक्ष द्या. इंटिजर a is equal to 20, b is equal to 10. हा, त्यानंतर पहा आपण काय केलंय, ऍडिशन. ऍडिशन साठी मी एक व्हेरिएबल घेतो, ऍडिशन साठी, सबट्रॅक्शन साठी, मल्टिप्लिकेशन साठी, डिव्हिजन साठी. ओके, ऍड इज इक्वल टू a प्लस b, सब इज इक्वल टू a मायनस b, हा, मल इज इक्वल टू a इंटू b, आणि डिव इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. कन्सिडर करा, आपल्याला माहिती आहे ऍडिशन 20 अधिक 31, सबट्रॅक्शन 10, आपलं उत्तर माहिती आहेत. ओके, मी फक्त याला प्रिंट करतो. हा, प्रिंट करतो, प्रिंट f पर्सेंट डी, पर्सेंट डी, पर्सेंट डी, पर्सेंट डी. एक मिनिट, प्रोग्रामला इग्नोर करायचंय तुम्हाला. प्रोग्रामला इग्नोर करा, फक्त लॉजिक कडे लक्ष द्या. ओके, आणि फक्त प्रिंट करायचंय. प्रिंट काय करायचंय? ऍडिशन प्रिंट करायची आहे, सबट्रॅक्शन प्रिंट करायचंय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. चला, फाईलला सेव्ह, आउटपुटला येऊन या ठिकाणी रन. चेक करा, ऍडिशन बरोबर आहे का? ऍडिशन 30, ऍडिशन, सबट्रॅक्शन 20 मधून 10 गेले 10, गुणाकार 20 गुणिले 10 200, आणि भागी गेले 20 भागिले 10 2. बस. तर आपण लावलेलं लॉजिक या ठिकाणी एकदम करेक्ट आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे. तर लक्ष द्या, जी काय बॅच आहे ती बॅच आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेतोय. शक्यतो बॅच ऑफलाईन करण्याचा प्रयत्न करा. ऑफलाईनचा आपला ऍड्रेस आहे न्यू आर्ट्स कॉलेज समोर शेवगाव. ओके, जर समजा तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन करू शकता. जर ऍड्रेस भेटत नसेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर वर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी काय बॅच आहे त्या बॅचची फी आपण तसं जर पाहिलं तर 5000 रुपये या ठिकाणी आपल्या सी लँग्वेजची आपण फी घेतोय. पण आता जी तुमची बॅच आहे त्या बॅचची फी आहे फक्त 2000 रुपये. बॅचची फी आहे फक्त 2000 रुपये. ओके, त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मी फ्री मध्ये देतोय. कोर्सचं ड्युरेशन आहे 3 महिने धरून चाला, त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागले तरीही चालतील. सुरुवातीचे 10 डेमो लेक्चर्स, सुरुवातीचे 10 डेमो लेक्चर्स हे पूर्ण प्रकारे फ्री मध्ये आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स अगोदर करा, 10 दिवस डेमो लेक्चर करा, त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला या ठिकाणी पुढे कोर्स कंटिन्यू करायचा आहे का नाही. तर आतापर्यंत 3 दिवस आपले झालेले आहेत. आजचा दिवस आहे आपला 4था. मला वाटतं एक 3 किंवा 4 दिवस आपल्याला झालेले असतील. आतापर्यंत झालेले रेकॉर्ड व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पाठवा. डेमो लेक्चर अटेंड करा, त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. चालेल, चला एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11 तुमच्यासाठी
हा, एक्झाम्पल नंबर 11. चला, तुम्हाला काय करायचंय, राईट अल्गोरिदम टू चेक given character Z or not. प्रश्न समजून घ्या, तुम्हाला मी समजून सांगतो. राईट अल्गोरिदम, तुम्हाला अल्गोरिदम राईट करायचं, चेक करायचं तुम्हाला काय, गिवन कॅरेक्टर, तुमचा जो कॅरेक्टर आहे तो जेड आहे का नाही. समजा पा, माझ्याकडे एक कॅरेक्टर आहे ए हा जेड आहे का नाही, तर आउटपुटला काय प्रिंट करायचं, गिवन कॅरेक्टर इज नॉट जेड. हा, समजा या ठिकाणी मी यूज केलं पी. हा, पी या ठिकाणी जेड आहे का नाही, आउटपुटला काय प्रिंट करायचं, म्हणजे थोडक्यात डिस्प्ले काय करायचं, पी इज नॉट जेड. समजा या ठिकाणी कॅरेक्टर जेड आहे, हा मला सांगा जेड हा बरोबर जेड आहे का, जेड आहे हो, तर काय प्रिंट करा, गिवन कॅरेक्टर इज जेड. असेल तर करा, नसेल तर नो म्हणून करा. ओके, चला जमेल. हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं, हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देणार नाहीये, तुम्ही प्रयत्न करा, चुकले तरीही चालेल, तुम्हाला अल्गोरिदम राईट करायचा आहे, प्रोग्राम नाही राईट करायचा. प्रयत्न करा, चुकलं तरीही चालेल, नाही जमलं तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईल, पण प्रयत्न करा. ऑफलाईन आणि या ठिकाणी इथेच थांबतो, लेक्चर मी स्टॉप करतोय. ऑफलाईनचे मेंबर तुम्ही लगेच दाखवा, ऑनलाईनचे मेंबर तुम्ही मला व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, तर उद्या लेक्चर होणार नाही, लेक्चर विल डायरेक्ट आपलं मंडेला. चालेल, थँक्यू.